औषध असं द्यावं डॉक्टरने की जे घेतला असता रोग निवृत्त होतो. पण डॉक्टर गॅरंटी देतो का औषध घेत असताना? हे औषध घ्या 100% रोग जाणार असं गॅरंटी नाही. हे औषध घ्या 2-4 दिवस कसं काय वाटतं पहा, नाहीतर पुन्हा परत आल्या नवे आल्याच त्यांचं. आपण जर गेलो दवाखान्यात ते म्हणतात झोपा, झोपल्यानंतर मग सुरुवात होती. स्टेटोस्कोप काढलं का मग छातीवर श्वास घ्या, श्वास सोडा, जीभ बाहेर काढा, जीभ आत घ्या, डोळे वासा, डोळे बंद करा, उतने व्हा, पालथे व्हा. इकडून नाही असं स्टेटोस्कोप इकडे पालथे व्हा, पुन्हा उतने व्हा. चांगला आपदावण्याचाच कार्यक्रम जामट करून घेतं. चांगलं 10-15 मिनिटं तेच चालू राहतात. मग म्हणतं उठा, मग उठल्यावर विचारतं नेमकं काय होतं तुम्हाला, मग एवढ्या वेळ काय चालू होतं का? आल्याच विचारताना काय होतं, उतनं पातनं उतनं पालतं आकारा उकाराची जामट करून घेतलं, थकून घेतलं ना. आता म्हणतं काही पेशंट आहे विनोदी राहतात, काही पेशंट आहे. डॉक्टरने विचारलं तुम्हाला नेमकं काय होतं, हे म्हणे 2-4 दिवसापासून कसं मस होतं म्हणे. कसं मस कसं मस होतं म्हणे, कसं मस. डॉक्टर म्हणे याला आता गोळ्या औषध तरी कोणत्या द्यावं. कसं मस होतं, पण डॉक्टरच्या लक्षात आलं. डॉक्टर म्हणे तुम्ही कसं मस होतं तुम्हाला, म्हणे हो. तुम्ही असं करा, तुम्ही काही माईचा पाला घ्या. कशाचा पाला? आता काही माईचा पाला असतो भाऊ. त्याने विचारलं काही माईचा पाला घेतल्यावर काय होईल, म्हणे असं तसं होईल, तुझं काय होईल ते पाहून घेऊ म्हणे. डॉक्टरने गॅरंटीच द्यावी, पण डॉक्टर गॅरंटी देत नाही. तसं देवाच्या प्राप्तीसाठी आपण निघालो ना, परमार्थात आलो ना, माळ घातली ना, एकादशी धरतो ना, आळंदी पंढरपूरची वारी करतो ना, कीर्तन प्रवचन ऐकतो ना, साधना करतो, पण गॅरंटी आहे, गॅरंटेड साधन पाहिजे का पांडुरंगाची प्राप्ती होणार. देवाची प्राप्ती गॅरंटी पाहिजे साधनामध्ये, नाहीतर काही साधने घाली ती काळाची यमुकी. त्या साधकांची जी अवस्था झाली ती आमची होऊ नये यासाठी काही साधक मंडळीने विचारलं की नामदेवरायांना अखंड देवाची संगती आहे, पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी. नामदेवराय म्हणजे देवाचे आवडते युगानुयुगीचे लाडके भक्त. ज्या नामदेवरायांचा नैवेद्य परमात्मा खातो, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. विष्णू पुराण, शिवपुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्मपुराण, अग्निपुराण, कुर्मपुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण. किती झाली पुराण? चाल द्या तुमचं पुराण, आम्हाला काय करायचं पुराण. 18 पुराणाचं मत काय आहे? 4 वेदाचं मत तेच आहे. 18 पुराणाचं मत 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. 6 शास्त्रांचं मत तेच आहे. नका जाऊ आडराणी. शास्त्र सुद्धा 6 आहे. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, वैषयिक शास्त्र. किती झाली शास्त्र? चाल द्या तुमचं शास्त्र. म्हणजे 6 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणाचं मत आहे. आडराण्याने जाऊ नका. 4वेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 हे पुराण. म्हणजे हरिश्री गाती म्हणजे अर्थात त्यांचंही मत आहे याच मार्गाने तुम्ही चाला. ह्या मार्गाने संत गेलेले आहे बरं का.